फायनलचे चित्त ठराविक सामना आवाज गवणार मैदान पूर्ण कोणी हरणार तर कोणी जिंकणार. करेल बावकरची चढाई किती गुणांची करेल कमाई 2 गुणांची कमाई. हा वादळ आला वणी संघाचा हा खरा वादळ आहे. कणखर व्यक्तिमत्व आहे. छोटा पॅकेज बडा धमाका चॉकलेट बॉय. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात रनिंग हँडचा प्रयत्न लोलतोय नाचतोय ठुमकतोय पण आपल्या गावासाठी खेळतोय. तिकडे लाईन लागले ना पाचशे उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात किती गुणांची कमाई 2 गुणांच्या हल्ल्यावर प्रतिहल्ले चढवले जातात. आज मात्र प्रथमेश मागे नाव घ्यायचं काम करत नाही. वारंवार चढायला येतोय. या खेळाडूची गुणवत्ता बघा मित्रांनो. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळतोय. हवेली या संघामधून शिव हवेली या संघामधून आपण जर पाहिला असेल तर रायगड जिल्हा चाचणी मध्ये खेळला. 2 राऊंड काहीतरी मारले होते त्यांनी आणि ऍडव्हान्स टॅकलच्या नादात मात्र ते हारले. नाहीतर अन्यथा ते सेमीफायनल पर्यंत गेले असते. भाऊ चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिला. हो रोशन मडवेला ऍडव्हान्स टॅकल लावण्याची गरज नव्हती आणि तो त्यांनी लावायचा प्रयत्न केला आणि मग पराभूताचा हा मार्ग पत्करावा लागला. ऍडव्हान्स टॅकल प्रणीतला मात्र मूड नाही. बर भारत आलाय परत असंच म्हणावं लागेल. हा प्रतिम नजरहाटी दुर्घटना घटी आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी आम्ही खेळतोय आमच्या गावासाठी. काय पॉइंट नजर काढावी या पॉइंटची. सिद्धिविनायक आंबेकर संघाचा रण झुंजार निघाला. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात अंकुर रूपी वादळ. झटकन जावण्यासाठी किती गुणांची करेल कमाई. दोन आहेत पॉइंट 2 पॉइंट आहेत. वाढवला तर वारंवार चढायला निघाला. त्याच्या पायात स्पार्क आहे. हा खेळाडू पुढे जाऊन आपल्या नागोट असोसिएशनचं नाव करणार आहे.
कारण मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये तो खेळतोय आणि त्याचा खेळ मात्र बहरला जातोय. आता मात्र गणवेटी दुर्घटना घडली. आज मात्र साईनाथची कुठेतरी कमतरता भासते. बोनसचा बादशाह दगदगता अंगार है वणी गावाचा हा. अरे दिलवालो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. तर आलाय डॉन. बोनसवर कॉन्फिडन्स होता परंतु पंच दक्ष आहे. डोळ्यात तेल घालून मात्र निजर ठेवतायत मित्र. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात, डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात. 5-1 म्हणजे बोनस ऑफ असेल. पण आज भारत लाजवाब खेळलाय. वारंवार चढायला आलाय. चढाईचा बादशाह भारत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आंबेघर गावाची अनमान शान ज्यांच्याकडे पाहिलं जात. अंग टाकल पाहतो कुठेतरी. अंग मस्त भारत आवाज आज मात्र पलटून बघतच नाहीये. अरे आकाशात करण रूपी वादळ मात्र मैदानात आला. झुंजार खेळतोय. सन्माननीय आदरणीय कैलासदादा मडवी आपला केतन वाढ वाहतोय. पाटीलची चढाई. अंकुरूपी वादळ मात्र मैदानात घोंगावतोय. आज खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र अंकुरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. करण भावकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अद्वितीय खेळ. भारत वारंवार चढायला येतोय. भारत आवा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. उलटा बोनस टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. पाच 8 आंबेघर आणि बारावाल्यांचं 7 केलेलं आहे. 21 ला झाला आणि आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार देखील नाही या कबड्डी खेळाचा दरारा. तन्मय
छातीनं मजबूत पकड तो दाखवतोय मैदानात आकड तन्मयने दाखवलाय करिश्मा. चार असेल म्हणजे बोनस ऑफ असेल. सौरभ कामगावकर हा काय पकड दाखवला जातोय. चढईचा बादशाह आतापर्यंतचा जाली चांगला खेळ केलाय. हा काय पकड दिनू बॅक टू बॅग धरली आहे. 7-10-10-7 अंकुर रूपी वादळ मात्र मैदानात गोंगावला जातोय. असं उठायला लागतं. जोश है भाई. थर्ड रेट डू अडाय 4 से काय लावले पकड. ऋषिकेश आव्हाडची चढाई किती गुणांची गेले कमाई. नीरज बावकर एक एक गुणासाठी इथे लढावं लागतंय. झुंज द्यावी लागते. ओंकार ठमके लाजवाब कोचच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. बघा कडसे संघाची भिंत. प्रथमेश कदमची चढाई किती गुणांची करायला कमाल. त्यांच्याकडे रायडर नाही. त्यांचं 2 रायडर जिवंत झालं. सन्माननीय आदरणीय निखिलदादा मडवी आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. करणं खूप कठीण असतं मिलिंद भाऊ. क्रिकेट होऊन जातात पण कबड्डीचं अरेंजमेंट करणं खूप कठीण असतं. आणि हा शिवधनुष्य पेळत असताना भरपूर मेहनत. हा काय एफर्ट लावले. हा काय पकड दाखवला कर. कर्ण भावकरची चढाई किती गुणांची करेल कमाई. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात भिर 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 तसा अड्ड्यात
बकास तसेच विकास वितेश मडवी आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. फायनल मात्र बघण्यासारखी झाली आहे. जशास तसं प्रत्युत्तर, वारावर प्रतिवार, हल्ल्यावर प्रतिहल्ला. ऋषिकेश आव्हान जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, तसं हरलेल्या संघाचं कौतुक. बसून तोडून वाटा भाऊ.